कर्नाटक आणि हैदराबादेत शिवजयंतीच्या मिरवणुकीला गालबोट, हैदराबादच्या अंबरपेट मशिदीजवळ 2 गटातील वादामुळे तणाव, तर कर्नाटकात शिवजयंतीच्या मिरवणुकीत अज्ञातांकडून दगडफेक, पोलिसांकडून लाठीचार्ज. बुलढाण्यात शिवजयंतीच्या मिरवणुकीत नाचण्याच्या कारणावरून 2 गटात वाद, जळगाव जामोदच्या पिंपळ गावातील घटना. पोलिसांकडून हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात. भिवंडी पालिकेच्या महापौरपदासाठी आज निवडणूक. कोणत्याच पक्षाला बहुमत नसल्यामुळे चुरशीची लढत. भाजपच्या नारायण चौधरींचा काँग्रेस पक्षाच्या सेक्युलर फ्रंटमध्ये जाण्याचा निर्णय, तर काँग्रेसचा भाजपमधनं फुटलेल्या गटाला पाठिंबा. अजित पवारांच्या विमान अपघाताच्या तपासाला वेग. 28 तारखेपूर्वी प्राथमिक अहवाल येणार. फ्लाईट डेटा रेकॉर्डर यशस्वीरित्या डाऊनलोड. कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर उष्णतेमुळे खराब झाल्याची माहिती. विलिनीकरणानंतर अमोल कोल्हे प्रदेशाध्यक्ष झाले असते, रोहित पवारांचा दावा. तर विलिनीकरणाआधीच पदांचं वाटप करून टाकलं, छगन भुजबळांचा टोला. महाराष्ट्रासह 22 राज्यांमध्ये एप्रिलपासून SIR प्रक्रिया. निवडणूक आयोगाचे राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्र. SIR साठी तयारी करण्याचे आदेश. दिल्लीच्या तख्तासमोर पुन्हा घुमली शिवगर्जना. आग्र्यात मराठी अस्मितेचा अभूतपूर्व सोहळा. लाल किल्ल्यावर शिवजन्मोत्सवाचा ऐतिहासिक जल्लोष. महाराजांना नजरकैदेत ठेवलं, त्या आग्र्यामध्ये आता स्मारक होणार. 2030 मध्ये पंतप्रधान म्हणून मोदीच लाल किल्ल्यावर सोहळ्याला उपस्थित राहणार, मुख्यमंत्री फडणवीसांचा विश्वास. गोकुळचं दूध पुन्हा 2 रुपयांनी महागणार. आजच्या संचालक मंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब होणार. ग्राहकांना आता 70 रुपये लिटर दूध मिळणार. पुण्यामध्ये डिजिटल अरेस्टची भीती दाखवून 2 ज्येष्ठांची 3.5 कोटींची फसवणूक. पोलीस आणि सरकारी प्रतिनिधी असल्याचं भासवून लूट. सायबर पोलिसात गुन्हा दाखल.